जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. रिकामजागा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे. तर मित्रांनो, आपला तोच रूल आहे. व्हिडिओ पॉज करून आन्सर मनातल्या मनात डिसाईड करा. उत्तर आहे दामोदर हरी चाफेकर. दामोदर हरी चाफेकर, त्यांचे बंधू बालकृष्ण आणि त्यांचा एक साथीदार आहे रानडे, या तिघांनी मिळून एक ब्रिटिश ऑफिसर होता ज्याचं नाव आहे रँड. ठीक आहे. रँड हा कोण होता? तर ज्यावेळेस पुण्यामध्ये काय झालं होतं, प्लेगची साथ ज्यावेळेस पसरली होती, तर हा प्लेग कमिशनर होता. चाफेकर बंधू यांनी 1896-97 मध्ये व्यायाम मंडळ याची स्थापना केली होती. विनायक सावरकर व त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी 1899 मध्ये नाशिक या ठिकाणी मित्रमेळा मित्रमेळा याची स्थापना केली. मित्रमेळा याचं पुढे जाऊन नाव काय पडलं? अभिनव भारत सोसायटी. आणि यालाच अजून काय एक नाव आहे, यंग इंडिया सोसायटी. गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1893 ला केली. नरसिंह चिंतामण केळकर यांना अजून एक नाव आहे बघा, साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर. ठीक आहे. साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर. ज्यावेळेस टिळकांना जेल झाली होती, त्यावेळेस टिळकांचे जे न्यूजपेपर होते ना, केसरी मराठी मधलं आणि मराठा इंग्लिश मधलं, तर याचं एडिटरचं काम हे केळकर यांनी बघितलं. केळकर हे 1912 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. कशाचे? पुणे म्युन्सिपाल्टीचे. आणि 1918 मध्ये ते प्रेसिडेंट होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न जोड्या जुळवा. टफ प्रश्न हा. तर रहिमतुल्ला सयानी मुंबई, मौलवी मजर उल हक हे आहेत बिहार, ए रसूल कुठले तर ए रसूल आहेत बंगालचे, नवाब सय्यद मोहम्मद बहादूर आहेत मद्रास. तर याच्यातनं काही महत्वाचे आउटकम्स आहेत आपल्यासाठी. तर रहिमतुल्ला सयानी हे दुसरे मुस्लिम INC प्रेसिडेंट होते. ठीक आहे. केव्हा होते? 1896 कलकत्ता सेशनचे. पहिले कोण होते मुस्लिम INC प्रेसिडेंट? तर बद्रुद्दीन तय्यबजी. केव्हा? 1887. ऍक्च्युली रहिमतुल्ला सयानी 1896, चुकून 1886 म्हटलं मी, 1896. INC चे आता नवाब सय्यद मोहम्मद बहादूर हे INC चे तिसरे मुस्लिम प्रेसिडेंट होते. 1913. सेशन कुठं झालं होतं? हे कराची. ठीक आहे. तर हे तिन्ही लक्षात ठेवा. पहिले कोण आहेत मुस्लिम INC प्रेसिडेंट? बद्रुद्दीन तय्यबजी 1887. दुसरे रहिमतुल्ला सयानी 1896 कलकत्ता सेशन. आणि नवाब सय्यद मोहम्मद बहादूर 1913 कराची सेशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खांडेळकरांना दारुगोळा व बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती? हा पण एक टफ प्रश्न आहे, स्टॅटिक पार्ट आहे याच्यामध्ये. उत्तर आहे भालचंद्र केतकर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्र पक्षाच्या उपक्रमास पिरखाना या नावाने सक्रिय भाग घेतला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पांडुरंग सदाशिव खानखोजे. हे फाउंडिंग मेंबर होते कशाचे? गदर पार्टीचे. ओके. गदर पार्टी केव्हा सुरू झाली होती? 1913. कुठे? USA मध्ये. अजून कोण कोण आहेत फाउंडिंग मेंबर गदर पार्टीचे? तर एक लक्षात ठेवा, फाउंडिंग प्रेसिडेंट म्हटलं तर सोहन सिंग भकना. आणि अजून फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत?
फाउंडिंग लाला हरदयाल. ठीक आहे, म्हणजे लाला हरदयाल, सोहम सिंग भकना, पांडुरंग सदाशिव खाने खोजे हे फाउंडिंग मेंबरच आहेत, पण याच्यात जर विचारलं त्यांनी प्रेसिडेंट कोण होते, ओके, तर सोहम सिंग भकना हे होते. आता ना आपण पाहूया रास बिहारी बोस यांच्याबद्दल. रास बिहारी बोस हे गदर रिव्होल्युशन, त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद फौज ह्या तिन्ही मध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका निभावलेली होती, रास बिहारी बोस यांना. आता सर्वात महत्वाचा पार्ट आहे, रास बिहारी बोस यांना जापानीज गव्हर्नमेंटनं एक हे दिलं होतं, काय म्हणतात त्याला, अवॉर्ड दिला होता, ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ रायझिंग सन. ठीक आहे, ऑर्डर ऑफ रायझिंग सन महत्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, रिकाम जागा रिकाम जागा जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावे लागले. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, ट्राय करा मित्रांनो, ऑप्शन नंबर 3, पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठीच्या हव्यासामुळे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, ऑन्टोगेमी रिकॅप्च्युलेट्स फायलोगेनी हे विधान कोणत्या उत्क्रांती सिद्धांताचे आहे? तर याचं उत्तर आहे, टफ प्रश्न आहे हा, उत्तर आहे हॅकेल्स बायोजेनिक लॉ. ठीक आहे, स्पेशल क्रिएचर थेरी, स्पेशल क्रिएचर थेरी मध्ये हे सर्व सृष्टी आहे ना, सर्व सृष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे सर्व आहेत ना, तर हे गॉडनं बनवलेलं आहे असं या थेरीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे थेरी ऑफ कॅटेस्ट्रॉफी. तर कॅटेस्ट्रॉफी मध्ये पृथ्वीची हिस्ट्री, म्हणजे पृथ्वी कशी बनली, काय काय इव्हॉल्युशन झालं, काय काय बदल करण्यात झाले होते, तर हे पूर्ण ह्या थिअरी ऑफ कॅटास्ट्रॉफी मध्ये मेन्शन केले. नॅचरल सिलेक्शन थेअरी मध्ये काय आहे, तर मनुष्याची त्याचबरोबर सर्व सजीव प्राण्यांची इव्हॉल्युशन प्रोसेस कशी झाली आहे, त्यांनी अडॉप्शन कसं केलं आहे नवीन सिच्युएशनला, त्याच्याबद्दल ह्या स्टडी नॅचरल सिलेक्शन थेअरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम साठी आपल्याला हे 3 थिअरीज फार महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपूरच्या रयतेने रिकामजागा यांच्या नेतृत्वाखाली केली. तर उत्तर आहे दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. ठीक आहे, केव्हा केली, 1859 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, चुकीचे विचारले आपल्याला. जो कोणी जाहीर करीत असे की मी हिंदू नाही, मी मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, त्याला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट लागू व्हायचा, एकपत्नीत्व बंधनकारक होते. आता ऑप्शन बघा, चुकीचे आहे असं, ए आणि बी चुकीचे आहे, ए आणि बी चुकीचे नाही, बी चुकीचे आहे, ए चुकीचे आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे, तर ए व बी चुकीचे नाही. आपल्याला काय विचारलं होतं, चुकीचे कोणते, तर हे दोन्ही चुकीचे नाहीत, म्हणजे ए आणि बी हे विधान बरोबर आहेत. ठीक आहे, आता हा जो नेटिव्ह मॅरेज ऍक्ट आहे ना, 1872 मध्ये पास करण्यात आलेला होता. कोणी केला होता, ब्रिटिश गव्हर्नमेंटनं. तर ह्या ऍक्ट नुसार ब्राह्मो मॅरेजेस लीगल करण्यात आलेले होते. ओके, आणि ह्याच ऍक्ट नुसार मिनिमम किती एज पाहिजे मॅरेज साठी मुलाचं आणि मुलीचं, हे पण डिसाईड करण्यात आलेलं होतं. ओके, आता एक लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन ज्यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशन याची स्थापना केली होती 1870 मध्ये, यांनी पण ह्या कायद्याला सपोर्ट केला होता. ओके, 1872च्या नेटिव्ह ऍक्टला केशवचंद्र सेन यांच्या इंडियन रिफॉर्म असोसिएशननं पण सपोर्ट केलेला होता. लक्षात ठेवा, मे बी विचारलं जाऊ शकतं.
पुढचा प्रश्न आहे, संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? खूप वेळेस डिस्कस केलेला आहे आपण हा. उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1900 कितीला 36 मध्ये स्थापना केली आहे. आता याच्यात महत्वाचे बघा, मेघाजी लोखंडे आणि श्रीपाद अमृत डांगे. आपण महात्मा फुले बद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप वेळेस डिस्कस केलेले आहे. मेघाजी लोखंडे कोण होते? मेघाजी लोखंडे लक्षात ठेवा 1890 मध्ये यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन याची स्थापना केली आहे. डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? 1890 मध्ये मेघाजी लोखंडे यांनी केली. यांना फादर ऑफ इंडियन ट्रेड युनियन मुवमेंट असं पण म्हणतात. ठीक आहे, फादर ऑफ ट्रेड युनियन मुवमेंट. हे पहिले होते ज्यांनी लेबर मुवमेंट भारतामध्ये, ब्रिटिश इंडियामध्ये चालू केली. मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही उपाधी 1895 ला दिली. ब्रिटिशरांनी यांना जस्टिस ऑफ पीस हा अवॉर्ड दिला. मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नामुळे रविवारी कामगारांना सुट्टी देण्यात येत असे आणि दिवसामध्ये अर्धा घंटा त्यांना ब्रेक पण मिळत असे. हे सर्व मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न, श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद अमृत डांगे हे इंडियन कम्युनिस्ट मुवमेंट याच्यामध्ये त्यांचा पार्टिसिपेट होता आणि ट्रेड युनियन मुवमेंट याच्यामध्ये पण त्यांचा महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली होती. ओके, हे दोनच मुद्दे महत्वाचे आपल्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूयात आता. जोड्या जुळवा. टफ प्रश्न आहे हा. मध्यवर्तीय स्त्रिया. मध्यवर्तीय स्त्रिया आहेत कामगारांच्या वस्त्यांना भेटी. श्री देशपांडे कामगार कायदे. लेडी नीलकंठ मालक व कामगार संबंध आणि मिस्टर NH वकील स्त्री कामगाराकरिता आरोग्य सेवा. ठीक आहे, आता ना लेडी नीलकंठ यांचं काय नाव आहे? विद्या गौरी नीलकंठ. ह्या आता बघा, गुजरात मधील दोन ज्या स्त्रिया होत्या ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं होतं, त्या दोन मधल्या एक होत्या लेडी नीलकंठ. ठीक आहे, त्यांचं नाव काय? विद्या गौरी नीलकंठ. पुढचा प्रश्न, रिकाम जागा यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील. तर याचं उत्तर आहे म गो रानडे. जस्टिस महादेव गोविंद रानडे. ओके, यांना काय नाव दिलेलं आहे अजून एक? याच्यातनं सर एक ना एक पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. महादेव गोविंद रानडे यांना सॉक्रेटिस ऑफ महाराष्ट्र असं म्हणतात. ठीक आहे, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असं पण त्यांना म्हणतात. यांना फादर ऑफ इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? रानडे यांना म्हणतात. टिळक आणि आपले आगरकर आणि रानडे ह्या तिघांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 मध्ये सुरू केली. रानडे यांनी 1861 मध्ये विडो मॅरेज असोसिएशन सुरू केली होती. विधवा विवाह असोसिएशन त्यांनी 1861 ला सुरू केलं होतं. 1870 मध्ये त्यांनी
पुन्हा सार्वजनिक सभा याची सुरुवात केली होती. कोणासोबत मिळून? गवा जोशी. गवा जोशी यांचं पूर्ण नाव काय? गणेश वासुदेव जोशी. यांचं निकनेम काय आहे गवा जोशीचं? सार्वजनिक काका. ठीक आहे, सार्वजनिक काका. के.टी. तेलंगण, त्यानंतर फिरोज शाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांनी मिळून 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची सुरुवात केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी रिकामजागाची श्रद्धा होती. तर या उत्तर आहे जोसेफ मॅझिनी. आता हे गॅरिबॉल्डी आणि जोसेफ मॅरिडी हे दोघं ना इटली मधील कोण होते? लीडर होते. रिव्होल्युशनरी लीडर होते ते दोघं. राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रिकामजागा हे ब्रह्मो समाजातील आठवड्याची प्रार्थना घेत असत. तर उत्तर काय यायचं मित्रांनो? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, रामचंद्र विद्या बागेश. ओके. ब्राह्मो समाजाची सुरुवात 1828 मध्ये राजा राममोहन रॉय आणि त्यांचे मित्र द्वारकानाथ टागोर यांनी केले. यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस ब्राह्मो समाजाचे 2 भाग झाले. ओके. एका भागाचं नाव आहे आदि ब्राह्मो समाज आणि दुसऱ्याचं नाव आहे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. केव्हा बनले हे? 1866 मध्ये. तर आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांनी ज्या ग्रुपचं नाव म्हणजे हे लीड करत होते ब्राह्मो समाज ऑफ इंडियाला. ठीक आहे. आदि ब्रह्मो समाज आणि ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हे ब्राह्मो समाज ज्यावेळेस राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाचे 2 डिव्हिजन झाले. तर एक डिव्हिजन आदि ब्राह्मो समाज कोण लीड करत होते? देवेंद्रनाथ टागोर. आणि दुसरा डिव्हिजन होतं ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. त्याचे लीडर कोण होते? केशवचंद्र सेन. ठीक आहे. केशवचंद्र सेन हे 1854 मध्ये सेक्रेटरी होते. कशाचे? एशियाटिक सोसायटीचे. 1860 मध्ये त्यांनी संगत सभा याची सुरुवात केली होती आणि ह्या संगत सभेमधून ते नवीन, ज्याला न्यू फॉर्म ऑफ ब्राह्मोइझम असं पण म्हणतात. ओके. तर नवीन फॉर्म ऑफ ब्राह्मोइझम कोणी सुरुवात केली? तर त्याचं उत्तर असेल केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांनी अजून त्यांचं एक त्यांचा जो रिलिजियस अप्रोच होता ना, तर त्याला न्यू वैष्णविझम असं म्हणायचे. ठीक आहे. न्यू वैष्णविझम हा कन्सेप्ट कोणी दिला किंवा अशा बद्दल न्यू वैष्णविझम म्हणलं तर कोण येतं? तर केशवचंद्र सेन येतं. ओके. हा कीवर्ड लक्षात ठेवा. न्यू वैष्णविझम केशवचंद्र सेन आणि ब्राह्मोइझम, न्यू फॉर्म ऑफ ब्राह्मोइझम केशवचंद्र सेन. ठीक आहे. केशवचंद्र सेन. आता पुढचं याच्यामध्ये बघा, राजनारायण बोस कोण होते? राजनारायण बोस यांना ऋषी ही उपाधी दिलेली होती. त्याचबरोबर यांना ग्रँडफादर ऑफ इंडियन नॅशनलिझम असं पण म्हटलं जातं. ग्रँडफादर ऑफ इंडियन नॅशनलिझम सर्वात महत्वाचं आहे. आपल्याला माहित आहे ग्रँड ओल्ड मॅन कोण येतं? दादाभाई नौरोजी. ग्रँड ओल्ड लेडी म्हणलं की कोण? ग्रँड ओल्ड लेडी कोण आहे मित्रांनो? अरुणा असफ अली. ओके. तर ग्रँडफादर ऑफ इंडियन नॅशनलिझम कोण येतं? राजनारायण बोस. ठीक आहे. राजनारायण बोस यांना ग्रँडफादर ऑफ इंडियन नॅशनलिझम असं पण म्हणतात. हे फार महत्वाचं आहे. आतापर्यंत विचारलं नाही म्हणून मी याच्यावर जास्त एम्फेसिस करतोय. आता यांनी काही महत्वाचे पुस्तक लिहिलेले आहेत ते लक्षात ठेवा. धर्मतत्व दीपिका आणि अजून एक पुस्तक आहे डिफेन्स ऑफ ब्राह्मोइझम
आणि ब्राह्मो समाज. आपण ब्राह्मो समाज आताच पाहिला. आता ना एक लक्षात ठेवूयात, ब्राह्मो समाज, ठीक आहे, ब्राह्मो समाज आणि दुसरा आहे आर्य समाज. आपण एक नेटिव्ह मॅरेज ऍक्ट आता पाहिला होता ना, त्याच्यात म्हणलं होतं ना, ब्राह्मो पद्धतीने जे पण मॅरेजेस व्हायचे त्याला लिगलायझेशन हे नेटिव्ह ऍक्ट द्यायचा. आता एक लक्षात ठेवा, ब्राह्मो समाज आणि आर्य समाज. ब्राह्मो समाजाची सुरुवात कोण? राजा राममोहन रॉय 1828. आर्य समाजाची सुरुवात 1875. कोण आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी म्हणजे बॉम्बे या ठिकाणी केली. याच्यात ना डिफरन्स काय आहे? तर ब्राह्मो समाज हे हिंदुत्वाला रिजेक्ट करायचे आणि ख्रिश्चॅनिटी पुन्हा इस्लाम याला सपोर्ट करायचे. ठीक आहे. आणि त्याच विरोध त्याचबरोबर बघितलं ना आर्य समाजाला, तर आर्य समाज हे पूर्णतः म्हणजे पूर्णतः त्यांचा सपोर्ट असायचा हिंदुइझमला आणि हिंदू वेदासला. ब्राह्मो समाजाची जे प्रोसेस असायची ना, आता प्रत्येक समाज असतो ना, त्यांचे त्यांचे विचार मांडण्याची एक पद्धत असते. तर ब्राह्मो समाजाची पद्धत कशी होती? एकदम सायलंट पीसफुली होती. आणि आर्य समाज हे रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज करायचे. ठीक आहे, अग्रेसिव्ह त्यांचा म्हणणं मांडायचे ते. ठीक आहे, तर हा डिफरन्स लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, लेखक व त्यांचे नाटक. वासुदेव पुरुषोत्तम साठे यांनी लिहिलं आहे वंगभंग. आनंद वामन बर्वे, महाराणा प्रताप सिंग, लक्ष्मण नारायण जोशी, भीमराव आणि इस्माईल युसुफ स्वदेशी चळवळ. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता. जोड्या जुळवा भिल्लाचे उठाव. भिल्लाचे उठाव 1818 1831 आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. कितूरचा उठाव केव्हा झालाय? सॉरी, 1824 मध्ये. साताऱ्याचा उठाव केव्हा झाला? 1841 मध्ये. आणि सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा उठाव झाला 1816 ते 32 मध्ये. सॉरी. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील पैकी कोणती तापीची उपनदी नाहीये? तापीची उपनदी कोणती नाहीये? तर याचं उत्तर आहे गिरणा. ठीक आहे, उत्तर आहे, सॉरी, गिरणा नाही, दुधना, गिरणा. ऍक्च्युली गिरणाची उपनदी आहे पांझरा. ठीक आहे, गिरणाची उपनदी आहे पांझरा. मग अल्टिमेटली ही पण तापीची उपनदी होते. दुधना नदी अजंठा रेंजेस, ओके, अजंठा रेंजेस मध्ये याचा उगम होतो, दुधना नदीचा. अजंठा रेंजेस छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आहे. त्यानंतर आता एक लक्षात ठेवा, तापी नदी विचारले त्यांनी. तापी नदी म्हणलं काय लक्षात येते आपल्याला? ही वेस्टर्न फ्लोईंग आहे, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी ही पॅरलली फ्लो होते कशाला? नर्मदेला. नर्मदा नदीला पॅरलली फ्लो होते. नर्मदा नदीचं अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे रेवा रिव्हर. नर्मदा नदीचा उगमस्थान कुठे आहे? तर अमरकंटक प्लेट्यू. ओके, अमरकंटक. आणि तापी नदीचा उगमस्थान कुठे आहे? तर मुलताई. एक ना एक शब्द महत्वाचा आहे, डायरेक्टली विचारला जाऊ शकतं की तापी नदीचा उगमस्थान कुठे आहे? तर मुलताई. मुलताई हे कुठं आहे? बेतूल जिल्हा, मध्य प्रदेश. आणि हे पूर्ण कोणत्या रेंजेस मध्ये येतात? तर सातपुरा रेंजेस मध्ये. ठीक आहे, आता नर्मदा नदीचा अजून एक पुढे प्रश्न आहे, तिथं पाहूया थोडं. जोड्या लावा, बिस्त दोहाब, बारी, रेचना आणि नाज. बिस्त दोआब याला अजून काय नाव आहे? तर जलंधर दुआब. बिस्त दोआब आहे बियास व सतलज नद्यामधील मैदान. आणि बियास व सतलज नदी कुठे मिळतात एकूण एकाला? तर ते हरिके या ठिकाणी मिळतात. हरिके कुठे आहे? पंजाब मध्ये. जर असं विचारलं असतं, बिस्त दोआब आणि प्लेस विचारलं असतं हे नदीच्या जागेवर, बिस्त दोआब पंजाब इंडिया. ठीक आहे, सतलज नदीचा उगमस्थान कुठे आहे? मानसरोवर. राक्षस लेक कुठे आहे? ते तिबेटमध्ये. ठीक आहे, तिबेटमध्ये. बियासचा उगम कुठे?
हिमालयावरती. दोआब कुठे? बारी दोआब बियास व रावी नदीच्या मैदानावरती, आणि हे पाकिस्तानमध्ये आहे. ओके, बियास व रावी. बियासचं तर बघितलं हिमालयामध्ये ओरिजिन आहे. आता रावीचा उगमस्थान कुठे आहे? रावी नदीचं उगमस्थान आहे कुलू हिल्स, जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. ठीक आहे. रेचना दोआब, तर रेचना दोआब आहे रावी चिनाब नद्यामधील मैदान, आणि चिनाबचा उगमस्थान जम्मू काश्मीर मध्ये होतो. आता रावी आणि चिनाब नद्यामधील मैदान हे कुठे आहे? तर हे पंजाब मध्ये आहे, पण हे पाकिस्तान मधल्या पंजाब मध्ये आहे. ठीक आहे, पाकिस्तान मधल्या पंजाब मध्ये रावी. रावी, एक एक सांगायचं राहिलं, रावी आणि चिनाब आहेत ना, हे पाकिस्तान पंजाब मधील मिथानकोट या ठिकाणी आहे. ओके, मिथानकोट, हे थोडंसं लक्षात ठेवा, मिथानकोट. चाच दोआब आहे आता उरलेला ऑप्शन नंबर 2, चिनाब व झेलम नद्यामधील मैदान, आणि हे पण पंजाब पाकिस्तान मध्ये आहे. ठीक आहे, आय होप ऑल क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालील खालील महाराष्ट्राच्या नकाशापैकी 2 समताप रेषा कोणत्या महिन्याच्या तापमानाची वितरण दर्शवितात? तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, समताप रेषा म्हणजे काय? अशा रेषा ज्या समान टेम्परेचर दाखवतात. ओके, सेम टेम्परेचर पॉइंट दाखवतात. तर याचं उत्तर आहे, आपल्याला महिना विचारलेला तर एप्रिल. नेक्स्ट प्रश्न, भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. ठीक आहे, आता बघा, आपल्याला एवढं तर माहिती आहे की गोदावरी नदी सर्वात मोठी आहे, ए आणि 4 गेलं. ठीक आहे, आता राहिलं बी. बी तर पहिलं आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की गोदावरी ह्या 4 नदीपैकी गोदावरी सर्वात मोठी आहे. ठीक आहे, आता गोदावरीच्या नंतर थोडस तुम्ही इलिमिनेशन वापरलं, महानदी आहे का कृष्णा आहे? तर कृष्णा नदी आहे, ऑप्शन नंबर 3 महानदी. आता महानदी काय, कुठे ओरिजिनल होतो याचा? तर छत्तीसगड मध्ये ईस्ट घाट इथे महानदीचा उगम होतो. याची साधारणतः लांबी 558 किलोमीटर आहे, पण हे लक्षात ठेवू नका, कारण राहणार नाही लक्षात, एवढं कोण डेटा लक्षात राहतो. ओके, आता ना महानदीवरती एक डॅम आहे, आणि फार महत्वाचा आणि इम्पॉर्टंट डॅम आहे तो. तर त्या डॅमचं नाव आहे हिराकुंड डॅम. ओके, ओडिसामध्ये बनलेला आहे, ओडिसामध्ये आहे, आणि रिव्हर कोणती? महानदी रिव्हर. हा हिराकुंड डॅम हा लार्जेस्ट अर्दन डॅम आहे भारताचा. आता अर्दन डॅम म्हणजे काय? मातीचा बनलेला. मातीचा बनलेला. गोदावरी नदीचं उगमस्थान सर्वांना माहिती आहे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? वेस्टर्न घाट. आता एक लक्षात ठेवा, गोदावरी नदीला अजून काय नाव आहे? गोदावरी नदीला काय म्हणतात अजून? तर त्याला म्हणतात दक्षिण गंगा. ठीक आहे, नर्मदा नदी, अमरकंटक रेंजेस. ओके, आणि ही सर्वात मोठी वेस्टर्न फ्लोईंग नदी आहे. वेस्टर्न फ्लोईंग नदी आहे. वेस्टर्न फ्लोईंग म्हणजे काय? ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यांना आपण वेस्टर्न फ्लोईंग किंवा पश्चिम फ्लोईंग असं पण म्हणतो. ठीक आहे, आता ना एक आपण डॅम बघितले, एक डॅम राहिलाय महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे तो. ओके, इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाचा आहे. तो आहे कलानई डॅम. तर कलानई डॅम हा आहे तमिळनाडूमध्ये, आणि हा भारतातला सर्वात ओल्डेस्ट डॅम आहे. जवळपास 2000 वर्षापूर्वीचा हा डॅम आहे, आणि हा कोणत्या नदीवरती आहे? कावेरी नदीवरती आहे. ठीक आहे, हा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता, विजेचा वापर व त्या अनुषंगाने जिल्ह्यात असलेले स्थान. आता मित्रांनो, हा प्रश्न ना लिटरली टफ प्रश्न. मी याच्यावरती सर्च पण केलंय. 2024च्या डेटानुसार मला फक्त दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर पुण्यामध्ये. ओके, याच्यावरतीच मला थोडं आर्टिकल ऑनलाईन भेटले, बाकीच्या बद्दल काही आर्टिकल्स मला काही भेटले नाहीत. ठीक आहे, तर याचं उत्तर बघा. उत्तर आहे दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर रायगडमध्ये, सॉरी रायगड नाही,
हे ब्रहण, मुंबई, दरडोई. कृषीसाठी सर्वात जास्त सांगली. आणि औष्णिक विद्युत म्हणलं तर रायगड. आणि कमी वापर सर्वात जास्त शेतीसाठी ठाणे. ठीक आहे, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आता इलिमिनेशन किंवा थोडस कॉमन लॉजिक वापरूनच आपल्याला जर असा 2024 मध्ये प्रश्न आला तर आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पिकाचा 2011-12 आपण 2024च्या डेटानुसार पाहूयात. तर 2024 मध्ये सोयाबीन, त्यानंतर मेज, आणि 3 नंबरला आहे पल्सेस. ठीक आहे, जर सॉइलचं विचारलं, मातीचं विचारलं, ओके, मातीचा क्रम लावा आपल्याला. तर सर्वात जास्त कोणती आहे? गाळाची मृदा, ॲल्युवियल सॉइल, त्यानंतर रेड सॉइल, त्यानंतर येतं काळी माती, आणि 4 नंबरला आहे जांभी मृदा. ठीक आहे, तर मातीचा क्रम जर विचारला तर हे क्रम लक्षात ठेवा. हा एमपीएससी मध्ये विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला पण विचारण्याचे चान्सेस आहेत. पुढचा प्रश्न. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही विचारले. तर उत्तर दक्षिण कॉरिडॉर सुरू होतो श्रीनगर, जम्मू काश्मीर, ते कन्याकुमारी, तमिळनाडू पर्यंत. आता कोणकोणत्या सिटीचा याच्यामध्ये भाग आहे तर त्याच्या लक्षात ठेवा. श्रीनगर म्हणलं की जम्मू आलं. ठीक आहे, श्रीनगरच्या नंतर उधमपूर, जम्मू, जालंधर, दिल्ली, आग्रा, आग्र्याच्या नंतर ग्वालियर, झाशी, नरसिंगपूर, नागपूर, पुन्हा लखनदान, हैदराबाद. बिजापूर नाहीये, उत्तर आहे बिजापूर. पुढचा प्रश्न. सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्याची रस्त्याची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे. नाशिक आणि सातारा जिल्ह्याची रस्त्याची घनता प्रति 100 चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. आउटकम काय घ्यायचे त्याच्यातनं आपल्याला? तर रस्त्याची घनता पर 1000 लोकसंख्येमागे सर्वात जास्त कुठे? अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, तिसरा आहे त्रिपुरा. ठीक आहे, हे स्टेट आणि युनियन टेरिटरी हे दोन्हींचं मिक्स वाले रँकिंग मी सांगितली तुम्हाला. 1000 घनता, रस्त्याची घनता 1000 लोकसंख्येमागे सर्वात जास्त कुठे? ती आहे अरुणाचल प्रदेश 1 नंबरला, 2 नंबरला आहे नागालँड, 3 नंबरला आहे त्रिपुरा. जर रस्त्याचं जाळं, त्याला आपण रोड नेटवर्क विचारलं, तर जगात सर्वात मोठं कुठे आहे? USA मध्ये, आणि 2 नंबरला आपल्या भारतात आहे. ठीक आहे, पुढचं बघा. रस्त्याची डेन्सिटी पर एरिया. ओके, रस्त्याची घनता प्रति एरियाला किती आहे? प्रति चौरस किलोमीटरला किती आहे? तर सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे घनता? केरळ, 2 नंबरला आहे त्रिपुरा, 3 नंबरला आहे आसाम. ठीक आहे, डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की डेन्सिटी ऑफ रोड पर स्क्वेअर किलोमीटर ऑफ द एरिया खालीलपैकी कोणत्या स्टेटमध्ये सर्वात जास्त आहे? ठीक आहे, 1 नंबरला केरळ, 2 नंबरला त्रिपुरा, 3 नंबरला आसाम. ठीक आहे, जर राज्य आणि युनियन टेरिटरी ह्या दोन्हींना मिळून जर विचारलं रँकिंग, त्यांनी घनता, रस्त्याची घनता पर एरिया असं जर विचारलं, स्टेट आणि युनियन टेरिटरी दोन्ही मिळून, तर दिल्लीमध्ये सर्वात जास्त आहे, आणि 2 नंबरला चंदीगड, आणि 3 नंबरला आहे पुदुच्चेरी. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, हे ट्रॅप कसा सेट करतात एक्झामिनर? रस्त्याची डेन्सिटी पर एरिया स्टेट मध्ये, मग नंतर युनियन टेरिटरी मध्ये, आणि तिसरा आहे स्टेट आणि युनियन टेरिटरी तिन्ही मिळून. तर स्टेट मध्ये सर्वात जास्त कुठे? केरळा,
केरळाच्या नंतर त्रिपुरा, आसाम. युनियन टेरिटरीमध्ये दिल्ली, पुन्हा दिल्लीच्या नंतर चंदीगड, पुदुच्चेरी. आणि स्टेट आणि युनियन टेरिटरी दोन्ही मिळून कुठे? दिल्ली, चंदीगड आणि पुदुच्चेरी. ओके, तर हे रँक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्य रिकाम जागा या नावाने ओळखतात. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तर आता ना आपण लक्षात ठेवूयात, हे आम्रसरी काय असतं आणि कॉफी बहार सरी, काल बैसाखी काय असतं. ठीक आहे, आता आम्रसरी ही एप्रिल मे मध्ये येते. आम्रसरी यालाच अजून काय नाव आहे तर एप्रिल रेन. ओके, आणि अजून एक नाव आहे समर शावर. ओके, समर शावर. ओके, आणि आम्रसरी आपल्याला कुठे पाहायला मिळते तर हे कर्नाटकामधील जो कोस्टलाईन आहे ना, समुद्र किनारा तिथे, आणि केरळमध्ये. कॉफी बहार सरी ही मार्च एप्रिल मध्ये पाहायला मिळते केरळ या ठिकाणी, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये. ओके, आणि ह्या कॉफी बहार सरीमुळे कॉफीला कॉफी उत्पादनासाठी मदत होते. ठीक आहे, कॉफीचं सर्वात जास्त उत्पादन कुठं होतं मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा तुम्ही. ठीक आहे, कालबैसाखी काय असतं? कालबैसाखी म्हणजे थंड स्टॉर्म, म्हणजे एकदम विजा कडकडतात आणि पाऊस पडतो, त्याला कालबैसाखी असं म्हणतात. आणि कालबैसाखी प्रामुख्याने बिहार, झारखंड, ओडिसा, त्रिपुरा, आसाम, वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पीक आणि त्यांच्या प्रमुख जात. टोमॅटो आहे धनश्री. वांगी म्हटलं तर कोणतं येतं? वांगी आहे मांजरी गोटा, आळे, काती, कातिकत, सॉरी कातिकत, हा, कारले आहे कोकणतारा. पुढचा प्रश्न, जोड्या लावा पीक आणि त्यांच्या जाती. ठीक आहे, ज्वारी, ज्वारी म्हटलं तर काय येतं? निळवा, बाजरी, श्रद्धा, गहू, कैलास आणि हळद, टेकूर, पेटा. ठीक आहे, आता हे स्टॅटिक पार्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही एवढं एक्सप्लेनेशन नसतं. ठीक आहे, 2012च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरती कोण येतं? तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येतं USA आणि इंडोनेशिया. ठीक आहे, आणि एक नंबरला कोण आहे? चायना. ठीक आहे, पण जर असा प्रश्न विचारला असता, आता मी 2024-25 साठीच सांगतो, रिसेंटली अकॉर्डिंग टू एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं नाव देतात, ह्यानुसार जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे? तर भारत हे उत्तर येईल. ठीक आहे, भारत. पण 2011 किंवा 2012 जनगणनेनुसार म्हटलं तर भारत 2 नंबरला लोकसंख्या येते. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्ही उत्तर द्या. तिथे ट्रॅप कुठे सेट केलेला एक्झामिनरनं तिथं लक्ष द्या. कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 11 मध्ये लोकसंख्येत वाढ सर्वात कमी झालेली आहे? तर याचं उत्तर काय आहे? नागालँड, केरळ, गोवा. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, स्टॅटिक पार्ट आहे. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठे? लोकसंख्या घनता सर्वात जास्त बिहारमध्ये आणि सर्वात कमी अरुणाचल प्रदेशमध्ये. सर्वात जास्त लोकसंख्या UP मध्ये, सर्वात कमी कुठे आहे? सिक्कीम मध्ये. सर्वात कमी लोकसंख्या जर युनियन टेरिटरी मध्ये जर विचारली तर कुठे आहे? युनियन टेरिटरी मध्ये लक्षद्वीप मध्ये आहे. ओके, लिंग गुणोत्तर रेशो किंवा सेक्स रेशो हायेस्ट कुठे आहे? केरळमध्ये. साक्षरता सर्वात जास्त कुठे आहे? केरळमध्ये. आणि लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो सर्वात कमी कुठे आहे? तर हरियाणा या ठिकाणी आहे. ठीक आहे, आय होप क्लिअर आहेत बाकीचे पूर्ण पॉईंट. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, पण आपण याच्यात थोडस मॉडिफाय करून आपण डिसाईड करूयात. ठीक आहे, इथं फक्त ए बरोबर आहे, याच्या जागीनं विधान ए आणि सी हे विधान बरोबर आहे. आता तुम्ही अटेंड करून बघा. ठीक आहे, तर बघा, कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे येथे जांभी मृदा बनते, तेथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत, कारण की बघा, जांभी मृदा कशी बनते?
आता तुम्ही नॉर्मली कोकण पण बघितलं ना, काय होतं, खूप सारा रेनफॉल होतोय. ओके, आता समजण्यासाठी एक उदाहरण देतोय. 1 घंटा खूप पाऊस पडला आणि दुसरे 1-2 घंटे खूप ऊन पडलं. तर अशामध्ये केमिकल वेदरिंग होते, म्हणजे रासायनिक विदारण होतं मोठ्या प्रमाणात आणि जांभी मृदा बनते. जांभी मृदाबद्दल आपण ऑलरेडी 2-3 वेळेस डिस्कस केलेलं आहे. ओके, जांभी मृदा सर्वात जास्त काय, बॉक्साईट आणि फेरिक ऑक्साईड. ठीक आहे. इथं फक्त पीएच व्हॅल्यू आहे ना, तर याचा 6 ओके 6.0 पेक्षा कमी आहे. ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, कारण की ए आणि सी हे विधान बरोबर आहे, ऑप्शन मध्ये ते दिलेलं नाहीये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? सोपा प्रश्न आहे. पंचगंगा. कृष्णा नदी कुठून कुठून वाहते? कृष्णा नदी ही सातारा, सांगली आणि विजयवाडा ही महत्वाचे सिटीज आहेत. तिथून त्याच्या जवळपास पासून कृष्णा नदी वाहते. जर स्टेट विचारलं, मोस्ट ऑफ द टाइम स्टेटच विचारणार आहेत. महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटकानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आणि ड्रेन कुठे होते? बे ऑफ बेंगॉलला जाऊन ड्रेन होते. म्हणजे ही कोणती आहे? ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहे. ठीक आहे. ईस्टर्न फ्लोईंग म्हणजे पूर्व वाहिनी नदी. वारणा वारणा नदी वारणा नदी म्हटलं ना, एकच लक्षात ठेवा, व्हॅली ऑफ सांगली आणि कोल्हापूर. ठीक आहे. तिथून वारणा नदी वाहते. वेनगंगा, आता हे महत्वाचं आहे. वेनगंगा बद्दलचा महत्वाचा पॉइंट आहे बघा. महाराष्ट्र आणि तेलंगणा मधून हे वाहते. ठीक आहे, मान्य आहे. अजं अजंता रांगेमध्ये याचा उगम होतो, हे पण मान्य आहे. महत्वाचं म्हणजे वेदगंगा याला अजून नाव आहे ॲरो ऑफ वॉटर. ओके, ॲरो ऑफ वॉटर असं नाव कोणत्या नदीचं आहे? तर वेदगंगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जागतिकीकरणाचे भारतातील पुढील टप्पे कालानुक्रमे लावा. जागतिकीकरण, ग्लोबल लिबरलायझेशन 1991, एलपीजी रिफॉर्म. तर काय याचं? रुपयाचे अवमूल्यन पहिले, त्यानंतर परिवर्तनीयता आणि तिसऱ्या नंबरला आहे सुधारणा. ठीक आहे. कॉमन लॉजिक वरतून आपण हा प्रश्न काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानाचा विचार करा. खालील विधानाचा प्रस्तावित वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय स्तरावरील कर आहे. हा सेवा कराशी मिळता जुळता आहे. यामध्ये आदान करण्यासाठी पुरवठ्याची सुविधा आहे. तर आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे हे विचारले. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर काय? याचं उत्तर ऑप्शन नंबर ए आणि सी हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता जीएसटी याच्याबद्दल आपण खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. डायरेक्ट टॅक्स. ठीक आहे, डायरेक्ट टॅक्स आहे. आता मित्रांनो, बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल ना, प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. जर काही इम्प्रूव्हमेंट पण पाहिजे असेल ना, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जय हिंद.